मित्रांनो, व्याघ्र प्रकल्प बघायला मिळाला नसल्यामुळे आमचा मूड खराब झालेला. मग काय नाश्ता केला आणि रत्नागिरीला जायचं असं ठरवलं. वाटेत जाताना आम्हाला बजरंग बलींचं मंदिर दिसलं. मारुती रायांचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आंबा घाट धरला. आंबा घाटात आल्यावर म्हटलं काहीतरी थंड खायचं. जास्त काय नाही, फक्त आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम खाल्ली आणि पुढच्या प्रवासाला निघालो. रात्र व्हायच्या आत आम्हाला रत्नागिरीत पोहोचायचं होतं, कारण आम्हाला सनसेट बघायचा होता. मग काय एकदाच रत्नागिरीत पोहोचलो की महाराजांचं दर्शन घेतलं आणि भाट्टी बीचवर आलो. किनाऱ्यावर आल्यावर हे दृश्य पाहून डोळ्याचं पारणंच फिटलं. मित्रांनो, समुद्र मी किती वेळा तरी पाहिला असेल, पण असा नजारा मी पहिल्यांदाच पाहिलेला. समोर असा नजारा असल्यावर कोणच फोटो आणि व्हिडिओ काढायचं थांबणार नाही. मग काय फोटो आणि व्हिडिओ शूट केलं आणि सनसेटचा आनंद घेतला. मग काय समुद्र सगळा फिरून घेतला आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जाताना आम्ही लोकमान्य टिळकांच्या पण जन्मस्थानाला भेट दिली. गेट बंद असल्यामुळे आम्ही काय आत गेलो नाही. रत्नागिरीतनं आम्ही डायरेक्ट गणपतपुळ्यात आलो. भाऊ रात्रीच रनिंग करत होता. बहुतेक जेवलेलं जिरवत असणार. आम्हाला राहायला तर रूम पाहिजे होती. 5-7 किलोमीटरवरनं आम्ही रूम शोधत आल्यावर आम्हाला शेवटी इथं रूम भेटली. मग काय साहेबांनी रूम बुक केली की मग काय रूमवर आलो, फ्रेश वगैरे झालो आणि लगेच जेवायसाठी बाहेर पडलो. तवर इकडे साहेब रूम मालकाच्या पोरग्याला जेवण कुठे भेटते चांगलं म्हणून ते विचारायला गेले. रूम मालकाच्या पोरग्यानं आम्हाला हॉटेलचा पत्ता दिल्यावर आम्ही त्या लोकेशनला आलो. ही एक खानावळच होती आणि इथं गर्दी पण खूप होती. मग काय आम्ही पण टेबलवर बसून घेतली. मग काय मामांनी आमची ऑर्डर घेतली आणि लगेच इकडे ताटा आलीत. कोकणात आल्यावर मच्छी न खाता कोणीही माघारी जात नाही. तोपर्यंत इकडे रीलची शूट चालू होती. ही लहान मुलगी टेबलवरच छान डान्स करत होती. आमचं पण इकडे जेवण आवरलं. साहेबांनी बिल मारलं आणि रूमला परत आलो. मित्रांनो, आम्ही दुसऱ्या दिवशी कुठे गेलो ते बघायचं असेल तर आत्ताच लाईक आणि फॉलो करून ठेवा.